नमस्कार, मी डॉक्टर कुमार कांबळे, सायकॅट्रिस्ट, नागपूरमध्ये काम करतो। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की जर का डिप्रेशनचा आजार आहे आणि त्याचा इलाज नाही केला गेला तर काय परिणाम होतात। तर डिप्रेशन हे जसं आपल्याला माहिती आहे एक गंभीर स्वरूपाची आणि अतिसामान्य असलेली मानसिक बिमारी आहे, मानसिक आजार आहे। याचा जर का इलाज नाही केला गेला तर त्याची लक्षणं हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये तशीच जारी असतात, सुरू असतात, पुढे सरकत राहतात आणि हळूहळू या आजाराची तीव्रता सुद्धा वाढू शकते। जर काही डिप्रेशनचा किंवा उदासीनतेच्या बिमारीचा इलाज नाही केला गेला तर सतत झोपेची गडबड असणं, एकाग्रता नसणं, कामामध्ये चित्त न लागणं, चिडचिड होणं, अशा प्रकारची लक्षणं हळूहळू वाढत जातात। याचा परिणाम असं होतं की आपण याचा प्रभाव जो आहे तो आपल्या पारिवारिक जीवनावरही पडायला लागतो, आपल्या सामाजिक जीवनावरही पडायला लागतो आणि आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी सुद्धा याचे परिणाम पडसाद आपल्याला दिसायला लागतात। पारिवारिकरित्या जे आहे सतत चिडचिड, मग आपल्या नातेसंबंधीमध्ये ताणतणाव निर्माण होणं, गैरसमज निर्माण होणं हे घडायला लागतं। अशाच रीत्या शारीरिक संबंध सुद्धा घटायला लागतात, म्हणून त्याच्यामुळे सुद्धा पारिवारिक तणाव वाढायला लागतो। कार्यस्थळी जर का आपण विचार केला तर आपलं कामामध्ये एकाग्रता लागत नाही, चित्त लागत नाही, आपलं जी कार्यक्षमता आहे ती हळूहळू खालवायला लागते आणि म्हणून मग आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे, उत्पन्नता जी आहे ती कामाच्या स्थळी घटायला लागते। मग नोकरीवर सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागतो। सामाजिकरित्या जर का बघितलं तर व्यक्ती डिप्रेशनची तक्रार असलेली व्यक्ती जी आहे ती एकटी राहायला लागते, लोकांच्या पासून संपर्क तुटायला लागतो, कारण द्यायला लागते। बाहेर जर का लोकांशी भेटायचं असेल तर आज माझी तब्येत बरी नाही किंवा दुसरं काहीतरी कारण असं करून ते भेटणं टाळायला लागतात। ही तर झाली कामाच्या ठिकाणी किंवा पारिवारिक स्तरावर किंवा सामाजिक स्तरावर दुष्परिणाम डिप्रेशनची तक्रार जर का ट्रीटमेंट नाही घेतली तर। याच सोबत शरीरावर सुद्धा त्याचे गंभीर परिणाम जाणवायला लागतात। म्हणजे ज्या व्यक्तीला डिप्रेशन आहे त्याच्या शरीरावर सुद्धा खूप गंभीर परिणाम जाणवायला लागतात डिप्रेशनची ट्रीटमेंट न घेतल्यामुळे। त्याची प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते, वजन वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं, सोबत झोपही गडबडायला लागते, राग आवरत नाही। कधी कधी असंही होतं की डिप्रेशनची तक्रार इतकी विकोपाला जाते की मनामध्ये अति नकारात्मक विचार यायला लागतात, नाउमेदी, होपलेसनेस वाटायला लागतं, एकटं वाटतं, लोनलीनेस, एकटं वाटायला लागतं आणि मग अशा अति नकारात्मक समजुतीच्या वातावरणामध्ये आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ शकतात आणि ही फार गंभीर बाब आहे। जर का यावर इलाज नाही केला गेला तर दुर्भाग्याने व्यक्तीचा मृत्यू, डिप्रेशनची ट्रीटमेंट न घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा हा आत्महत्येच्या स्वरूपात होऊ शकतो। म्हणून डिप्रेशनच्या लक्षणांना दुर्लक्षित करू नका, त्यांना त्यांची तीव्रता वाढेपर्यंत वाट बघू नका। सौम्य लक्षण असतानाच त्याचा इलाज प्लीज सुरू करा, त्यावर त्वरित मात करा आणि म्हणून डिप्रेशनच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता डिप्रेशनच्या आजाराचं व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं आणि ते डॉक्टरच्या मानसोपचार तज्ज्ञाच्या सल्ल्याच्या नुसार ते लागू ठेवणं, कंटिन्यू ठेवणं, कधी थांबवायचं आहे तसं थांबवणं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून डिप्रेशनचं ट्रीटमेंट वेळेस घ्यायला सुरुवात करा। इतकं बोलून मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो। धन्यवाद।